सातारा लातूर मार्गावरती असणारे प्रवासी थांब्याचे निवारे खरं तर दुर्लक्षित होत आहेत आणि हे दुर्लक्षित निवारे प्रवाशांची अडचण ठरत आहेत। नमस्कार मंडळी, मी संदीप जटार, आपला आवाज न्यूजसाठी। आता आपण जे दृश्य बघताय ते दृश्य पिंपरी येथील राजगे वस्तीच्या या ठिकाणचं आहे। माझ्या पाठीमागे जो तुम्ही निवारा बघू शकता तो प्रवाशांच्या सेवेसाठी आहे आणि हा 2015-16 या आर्थिक वर्षात महाडा मतदारसंघाचे जे खासदार होते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधलेला आहे। याचा उद्देश असा होता की या ठिकाणी प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांचं ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होणं, तिथं त्यांच्या बसण्यासाठी सुविधा देखील करण्यात आलेली आहे। मात्र गेल्या 9 वर्षाच्या कालखंडात या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत लक्ष दिलं गेलं नाहीये आणि न लक्ष दिल्यामुळं या ठिकाणी काटेरी झुडपं वाढण्याचं प्रमाण वाढलं। त्यामुळं इथं प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशांना अडचणी येऊ लागल्या त्या खूप प्रचंड प्रमाणात यायला लागल्या। कारण ज्या ठिकाणावरून या वस्तीवरील लोक दहिवडी असेल, मसवड असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, पंढरपूर असेल या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी याच ठिकाणाचा अवलंब करतात। मात्र सुखसुविधा उपलब्ध करून केवळ किरकोळ गोष्टीसाठी जर या सुखसुविधा मिळत नसतील तर यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं नाहीये। म्हणून या ठिकाणी जो प्रवासी निवारा आहे त्या निवाऱ्याची अवस्था आपण बघू शकता। प्रवासी निवाऱ्याच्या बाहेर रस्त्यापासून प्रवासी निवाऱ्यापर्यंत झाडं आणि झुडपं, काटेरी वनस्पती याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। यातून वाट काढून आत जाणं हे खूप कष्टप्रय आहे। त्यामुळं या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर किरकोळ सुविधा अभावी हे प्रवासी निवारे दुर्लक्षित राहिलेले आहेत। खरं तर प्रवासी हा एसटीचा कणा आहे। ज्या वेळेला एसटीचा प्रवास सुखकर प्रवास असं म्हणलं जातं त्यावेळेला एसटी विभाग असेल किंवा स्थानिक ग्रामपंचायत असेल यांनी या किरकोळ गोष्टींच्याकडे लक्ष देणं ही महत्त्वाची बाब आहे। ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी या गोष्टी असतील आणि या गोष्टींच्या पुढं किरकोळ दुरुस्ती असतील तर त्या खरं तर महत्त्वपूर्ण पद्धतीनं होणं गरजेचं आहे। मात्र आता आपण जो प्रवासी निवारा पाहताय तो पिंपरी येथील राजगे वस्तीवरचा। मात्र यामध्ये जरी काटेरी झुडपं तोडली असती तर प्रवासी निवारा पूर्णपणे मोकळा झाला असता। मग इथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे। अनेक प्रवासी वयोवृद्ध असतात, लहान मुलं असतात, काही बालकं असतात किंवा गरोदर माता असतात। या सगळ्यांसाठी इथं एस टीची वाट पाहताना रस्त्यावरती उभं राहावं लागतं। मात्र रस्त्यावरती उभं राहून धोका वाढलेला आहे। त्याहीपेक्षा शासनानं विचार करूनच हे प्रवासी निवारे निर्माण केलेले होते। मात्र या निर्माण केलेल्या ज्या सुखसुविधा आहेत इथं जर किरकोळ गोष्टींच्या अभावी जर या सुविधा उपलब्ध होत नसतील तर नक्की त्याला काय म्हणायचं। म्हणून या ठिकाणी जे निवारे आहेत, ज्या सुविधा आहेत त्या सर्वसामान्य लोकांना मिळाल्याच पाहिजेत ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि सातारा पंढरपूर रस्त्यावरती अनेक देवस्थान आहेत। या देवस्थानकडे जाण्यासाठी पिकअप शेड आहेत, ते पिकअप शेड दुरावस्थित आहेत। हा सातारा पंढरपूर रस्ता ज्या वेळेला उंची वाढली त्यावेळेस अनेक ठिकाणची पिकअप शेड तुलनेनं खाली झाली, त्यामुळं अर्धे पिकअप शेड बुडून गेली। महत्त्वाची बाब म्हणजे पिंगळी बुद्रुक या ठिकाणी जे एक पिकअप शेड आहे दहिवडी रस्त्याला आहे त्याची एवढ्या प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली। त्या दुरावस्थेमुळं खरं तर या ठिकाणच्या लोकांना एस टीची वाट बघायला उन्हामध्ये उभं राहावं लागतं, मोकळ्या ठिकाणी उभं राहावं लागतं। या ठिकाणी उभं राहिल्यानंतर रस्त्याच्या कडेने रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या ह्या त्रासदायक ठरू शकतात। मग या ठिकाणी जो निवारा आहे, पिकअप शेड आहे, ह्याची दुरुस्ती करणं कोणाचं काम? संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे। अनेक ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे निवारे बांधले गेलेले आहेत, त्याची दुरुस्ती शासकीय स्तरावर होणं अपेक्षित आहे। त्यामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायतीचा काही फंड असेल, या फंडाच्या माध्यमातून जर या दुरुस्ती केल्या किंवा संबंधित एस टी विभाग असेल यांनी संगनमत करून एकमेकांच्या विचारानं ज्या ज्या ठिकाणी अशा दुर्लक्षित असलेल्या निवारांची पडझड झालेली आहे या पडझडीवर लक्ष दिलं तर प्रवाशांना प्रवास करताना तिथं एस टी येईपर्यंत बसता येईल
अनेक जण पेशंट असतात, अनेक जण वयोवृद्ध असतात, अनेक लहान मुलं असतात. त्यामुळं सुखसुविधा उपलब्ध करून किरकोळ नियोजनाअभावी या गोष्टींचा वापर करता येत नाही. म्हणून याकडं तात्काळ लक्ष देणं ही महत्त्वाची बाब आहे. आणि या दुरुस्त्या केवळ किरकोळ आहेत. झाडं असतील, त्या ठिकाणी उगवलेले काटेरी वनस्पती असतील आणि त्या निवाऱ्यावरचे पत्रे असतील. काही पत्रे फुटलेले आहेत, काही पत्रे उडून गेलेले आहेत, तर काही ठिकाणी वाहनांच्या धडकेनं ती पिकअप शेड जमीनदोस्त झालेले आहेत. यापेक्षा ज्या ठिकाणी ज्या गोष्टी किरकोळ दुरुस्त्याअभावी ठप्प आहेत त्या जर केल्या तर या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. म्हणून आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आम्ही संबंधित विभागांना आवाहन करतोय की या किरकोळ गोष्टी जर केल्या, त्या दुरुस्त झाल्या तर या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल. म्हणून आपण या गोष्टी तात्काळ कराव्यात अशी मागणी देखील आम्ही जनतेच्या वतीने करत आहोत. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.